राजा शिवाजी सिनेमा सध्या चर्चेचा विषय बनलाय। पण या चित्रपटाचं नाव राजा शिवाजी असं का ठेवलं, छत्रपती या शब्दाचा वापर का केला नाही, असा प्रश्न अनेकांना पडला असेलच। याचं उत्तर जाणून घ्यायचंय, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। राजा शिवाजी या चित्रपटाच्या नावाबद्दलचा खुलासा खुद्द रितेश देशमुखने लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केलाय। रितेशने सांगितलं की या सिनेमासाठी त्यांनी अनेक शीर्षके आधीच नोंदणी करून ठेवली आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण शौर्यगाथा एका सिनेमात दाखवणं शक्यच नाही, म्हणूनच हा सिनेमा शिवबा ते राजा शिवाजी असा प्रवास दाखवतो। याआधीही अनेक कलाकारांनी महाराजांवर सिनेमा, मालिका, नाटक केले आहेत, पण शिवाजी महाराजांचे थोरले सख्खे बंधू संभाजीराजे यांच्याबद्दल अनेकांना माहितीच नाहीये। संभाजीराजे हे शिवाजी महाराजांपेक्षा 8 वर्षांनी मोठे होते। स्वराज्य निर्मितीच्या वेळी त्यांच्या मनात काय भावना असतील हे लहानपणी शिवरायांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं। त्या घटनांचा त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला। त्यामुळे ही फक्त महाराजांची गोष्ट नाही, तर संपूर्ण कुटुंबाची गोष्ट आहे। या सिनेमात स्वराज्य उभारणीचा प्रवासही दाखवलाय। अफजल खान वधानंतर शिवाजी महाराजांची सर्वत्र दखल घेतली गेली। त्याआधी लोक त्यांना शहाजीराजेंचे पुत्र म्हणून ओळखत होते, म्हणूनच हा सिनेमा शिवबा ते राजा शिवाजी हा प्रवास दाखवतो। त्यामुळे टायटलमध्ये छत्रपती नसल्याने कोणताही अवमान होत नाही। माझा राजा आपला अभिमान हा संदेश आम्ही या सिनेमातून देत आहोत, असं त्यांनी सांगितलं। तुम्ही हा चित्रपट पाहिला का? तुम्हाला राजा शिवाजी सिनेमा कसा वाटला? कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लोकमतला फॉलो करायला विसरू नका।